ए देवा, हा आज आपल्याला मदत करा. आज आपल्या जरा बरोबर राहा. काय आपली राधा या इकडे आहे ना, तर तिच्याकडे राहायचा आपल्याला चान्स मिळणार आहे जरा. तर तिच्या बरोबर राहू दे, मदत कर आपली जरा, आहे की नाही? ओ माय गॉड, तुम्ही इथे काय करताय? इच्छा गावात आता आपण इथे नसणार तर दुसरं कोण असणार? हे सगळं काय? जो बोलो तो जानू, तुमको मानो, चलो ये विवाद है. सोडा मला, सोडा, यू सिली मॅन. आउच. सॉरी डॉली बाई. स्टॉप कॉलिंग मी डॉली. बरं डॉली बाई, एक मिनिट ना जरा. बाजू बाजू. व्हॉट आर यू डूइंग सिली मॅन माझ्या घरात? मिस्टर देवा, काय चाललंय तुमचं? व्हॉट इज रॉंग विथ यू? तुम्ही सरळ सरळ माझ्या घरात काय घुसताय? अहो डॉली बाई, आपण वाकडं काम कधी करतच नाही. हा पण काम काय आहे? डॉली बाई सिंपल आहे. अहो राधा आणि कबीर आपले जबरदस्त फ्रेंड आहेत. हा आणि तुम्ही त्यांना राहायला जागा दिलीत, लय हेल्प केली तुम्ही बघा. ओ, हे सांगायला इथे आला होतात का? थँक्यू सो मच. नाउ प्लीज गेट आउट. डॉली बाई जरा ऐकून तर घ्या. हो आपल्याला खात्री आहे ना की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना काय पण कमी पडू देणार नाही. हा ऑब्विसली. मग डॉली बाई आता आपल्याला सांगा, आपण तुमचा विद्यार्थी आहोत. अनफॉर्च्युनेट, नाईलाज आहे तो माझा. एनिवेज, त्या सगळ्याच आणि तुम्ही इथे येण्याचा काय संबंध आहे? काय संबंध? डॉली बाई आपण तुमचे विद्यार्थी आहोत, मग आपली सुद्धा तुम्ही सोय करणार आहे की नाही? व्हॉट? म्हणजे आता आपण इकडे येणार, तुम्हाला विचारणार डॉली बाई आपण इथे राहू का? तुम्ही काय बोलणार? हो. एक्झॅक्ट, आपण तेच म्हणतो, तुम्ही होच बोलणार. आपल्याला गॅरंटी नाही बोलणार नाही म्हणून. मग तुम्ही विचारणार आपल्याला का बॅग्स कुठे आहेत? अरे बघा आपण बॅग्स घेऊनच आलो. टाइम वाचला ना आपला. नो वे, काहीही झालं तरी तुम्ही इथे नाही राहू शकत. इथे राहायला तर लई मजा येईल सांगू तुम्हाला. हा डॉली बाई, डॉली बाई आपली रूम कुठे दाखवा. हा आणि आपलं बाथरूम कुठे? व्हॉट नॉनसेन्स. 12 अंडी. कबीर तेव्हा हा आणि 2 ग्लास दूध पण. हा 12 अंडी कोण खातं? सिली मॅन. आणि जेवणाला आपल्याला नॉनव्हेज हवंच असं काही नाही, पण असेल तरी चालेल आपल्याला, है की नाही? त्याच्यानंतर 2 तास मस्त की झोप, मग 2 तास परत जिम. ए कबीर तू पण आता आपल्या बरोबर 12 अंडी खायची. हा चालेल. कबीर फक्त 2 अंडी खाणार आणि 1 ग्लास दूध. त्याला काय बॉडी बिल्डर व्हायचंय का? त्याला डॉक्टर व्हायचंय. डॉली बाई सगळं जाऊ देव, आपल्याला तुम्ही रूम दाखवा ना. ओके, हा मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. चला चला चला. बॅग्स घ्या. कम, फॉलो मी. कम कम. कबीर, हा माणूस जर इथे राहणार असेल ना, तर मी इथे अजिबात राहणार नाही. अगं पण का? या, ही बघा, ही तुमची रूम आहे. राहणार इथे? अच्छा डॉली बाई तुम्ही पण ना. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही वाटेल तसं वागू शकता, तुमच्या मनाला येईल त्यावेळेला माझ्या घरात घुसू शकता. इथे आजूबाजूला पण जर का दिसलात ना, इनफॅक्ट 10 किलोमीटरच्या रडार मध्ये पण कुठे तुम्ही मला दिसलात ना, मी पोलीस कंप्लेंट करीन आणि मग आपली भेट ना सरळ जेलमध्ये होईल. खरंच? आईच्या गावात म्हणजे तुम्ही आपल्याला जेलमध्ये भेटायला येणार? Shut up, you silly man! Get out! Get out! तुम्ही म्हणता म्हणून आपण जातोय, पण आपला पण तुम्हाला एक चॅलेंज आहे. नाही तुम्हाला आपला रोज सकाळी चेहरा बघायला लावला ना, तर आपण नाव बदलू देवा म्हणून. चॅलेंज आहे आपलं. My foot. Get out. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने,
दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. 1 मिनिट. अरे राधा, सावकाश सावकाश. अगं का धावत आलीस? दम लागला तुला? काय झालं? काही प्रॉब्लेम? आता आपल्या लक्षात आलं. आपल्यासाठी बाबांनी काहीतरी आणलं असेल म्हणून तू आलीस ना. तू लहान असताना जेव्हा मी बाहेरून यायचो ना, तेव्हा अशीच तू धावत यायचीस की बाबांनी तुझ्यासाठी काहीतरी आणलं असेल म्हणून. हो ना? थांब, आपण तुझ्यासाठी काय काढलंय बघ आता. आठवतंय मला, सगळं आठवतंय. आणि तू किती माझ्याशी खोटेपणाने वागलास ना, हेही आठवतंय मला. तुला माहितीये, या जगात माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे. हा, सांग ना आपल्याला, सांग. तो म्हणजे तू. जेव्हा घर सोडून हॉस्टेलला राहायला गेले तेव्हा मला असं वाटलं होतं की आता तुझा चेहरा परत कधीच बघावा लागणार नाही मला. पण नाही, तिथेही तू आलास. बरं, आता मॅमनी मला त्यांच्या घरी राहायची परमिशन दिलीये तेव्हा पण मी खूप आनंदात होते, कारण का आता कॉलेज नाही म्हटल्यावर तुझा चेहरा बघावा लागणार नाही असं वाटलं होतं मला. पण इथेही सरळ तू घरात शिरलास. राधा बाळा, ऐक. 1 मिनिट. मिस्टर देवा सुर्वे, माझं अजूनही बोलून झालेलं नाहीये. हे बघ, मला नाही माहिती तुला काय साध्य करायचं, पण माझ्या व्यतिरिक्त ह्या घरात कोणालाही त्रास झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर झालं ना, तर तुझ्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ज्या आजपर्यंत मी लपवून ठेवल्यात, त्या नाईलाजाने मला सगळ्यांना सांगाव्या लागतील. राधा ऐक तर. राधा, बघितलंस कबीर, पिंकीने ही ट्रॉफी इथेच ठेवली. मागच्या वेळेला पण तिने इथे समोरच ठेवली होती, तेव्हा आला होता तेव्हा. त्याने ह्याच्यावरच सगळं वाचलं असतं म्हणजे. अगं आई, तू का टेन्शन घेतेस? ऑलरेडी सगळं सेट केलंय आपण. तू ह्या असल्या चुका कर आणि मग मला विचार मी का टेन्शन घेते म्हणून. काय झालं? तू मला आत्ता आई म्हणालास. तू राधा समोर मला चुकून एकदा जरी आई म्हणून हाक मारलीस ना, तर सगळी वाट लागणार आहे. आणि लक्षात ठेव, हे घर तुझ्यासाठी पण तितकंच अनोळखी आहे जितकं राधासाठी. म्हणजे ह्या घरात ना तू नाही तुम्हाला आपला रोज सकाळी चेहरा बघायला लावला ना, तर आपण नाव बदलू देवा. चॅलेंज आहे आपलं. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. मॅम, आई, काय झालं? अगं तू परत सगळं तेच सांगतेस. हा, मी परत तेच सांगतेय. अरे पण मी का सांगते माहितीये का? या बट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ना. कशाला आपण उगीच रिस्क घ्या? हीच राधा समोर काहीतरी पचकशील आणि मग सगळा प्रॉब्लेम. राधा, ये ना. ऍक्च्युली मॅम ना घराचे नियम सांगत होत्या. मॅम तुम्ही आता सांगा, म्हणजे यू वोंट हॅव टू रिपीट. हा, करेक्ट. हा, मी तेच घरातले रूल्सच समजवत होते. तुम्ही दोघं आताच ऐकून घ्या. ओके ओके. रूल नंबर 1, म्हणजे मी किचन पासून सुरुवात करते. मला ना किचन मध्ये ना असं कुणी आलेलं गेलेलं आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला काही जर हवं असेल ना, तर पिंकीला सांगायचं. पिंकी तुम्हाला ते करून देईल. ओके. त्यानंतर आहे ना, नाश्त्याच्या जेवणाच्या सगळ्या वेळा फिक्स आहेत या घरात. मध्ये आधी असं चपर खाल्लेलं मला ऍब्सोल्युटली आवडत नाही. आय होप तुम्ही त्या सगळ्या वेळा पाळाल. येस मॅम. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्वतःची कपबशी आणि पाण्याचा ग्लास हा लगेच तिथल्या तिथे विसरून ठेवायचा. आणि हे मी स्वतः चेक करायला येते. हा, रूल नंबर 2, अन्न पाणी वीज वाया घालवलेलं मला चालणार नाही. अन्न ताटात तेवढंच वाढून घ्यायचं जेवढं संपवण्याचा आपल्याला कॉन्फिडन्स असेल. रूम मधून बाहेर पडताना लाईट्स आणि फॅन्स बंद करूनच बाहेर पडायचं.
प्रश्न इलेक्ट्रिसिटी बिलचा आहे का? तर नाही. प्रश्न आहे नॅशनल लॉजचा. आफ्टर ऑल वी आर रिस्पॉन्सिबल सिटीजन्स ऑफ इंडिया. कळलं? येस. तुला वेगळं सांगायला पाहिजे? हो हो मॅम हो. मॅम, ह्या सगळ्या नियमांचे ना मी 2 चार्ट करून आमच्या रूम मध्ये लावते, म्हणजे कसं घोळ होणार नाही. ग्रेट आयडिया. मला आशा आहे की तुम्ही दोघं हे सगळे नियम पाळाल आणि कंप्लेन करायचा मला चान्स देणार नाही. सो वेलकम होम. मॅम, हं? एक विचारू? विचार. मी माझ्यासाठी कधीतरी चहा केला तर चालेल? हा म्हणजे करू शकतेस, पण कधीतरीच. हं? ए पण तू ते चहा केल्यानंतर तो चहा पण गाळतो ना, तेव्हा ते चहाचे पावडर आणि ते म्हणजे तो चोथा असतो तो कुठे टाकणार? डस्टबिन मध्ये टाकेन. का बरं? कळलं तुला? म्हणूनच आहे ना मला आपल्या किचन मध्ये आलेलं, म्हणून मला माझ्या किचन मध्ये आलेलं ना आवडत नाही ते एवढ्यासाठी. म्हणजे डस्टबिन मध्ये नाही टाकायचं ते. गार्डन मध्ये ना गुलाबाचं झाड आहे ना, हा त्या गुलाबाच्या झाडात जाऊन तो चोथा टाकायचा. कसं त्याचं खत तयार होतं, म्हणजे ते वेस्ट होत नाही ना. ओके मॅम, अजून एक विचारू? हा विचार. आजच्या दिवस तुमच्या नियमात बसत असेल तर तुमच्यासाठी चहा मी करू? हो ऍक्च्युली चालेल. देवा येऊन गेल्यानं माझं फक्त डोकं दुखतं. ओके. मॅम, मी पण एक विचारू? या घरात चहा तोंडाने प्याला तर चालतो ना? थँक्यू. ऍक्च्युली थँक्स मी म्हणायला हवं. चहासाठी? आय नो चहा थोडा खराब झालाय, सॉरी. पण ऍक्च्युली थँक्यू यासाठी कारण का तुझ्यामुळे माझी राहायची सोय झाली, नाही तर मी कुठे गेले असते. राधा, थँक्स काय त्यात? आणि एनिवे तुझ्या निमित्ताने माझी सोय झालीच ना. ए पण तू घरी का नाही गेलास रे तुझ्या? अभी दोस्ती की है, निभानी तो पडेगी ना. आणि एनिवे असं मी तुला एकटीला सोडून कसा जाणार? सो जिथे तू तिथे मी. आणि अजून एक, आपण इथे कसे, तू तुझ्या घरी का नाही, मी माझ्या घरी का नाही, हे सगळे प्रश्न आता नको. ओके, हा विषय इथेच संपला. ओके थँक्यू. अजून एक, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. राहायला जागा मिळेपर्यंत करणार डाईट, रस्त्यावर राहून डॉक्टर सचिन देणार फाईट. वाह वाह सचिन वाह. वन मोर. डीन मॅडमची आहे टेस्ट. डीन मॅडमची आहे टेस्ट. डॉक्टर सचिन इज द बेस्ट. डीन मॅडमची आहे टेस्ट. डॉक्टर सचिन इज द बेस्ट. डीन मॅडमची आहे टेस्ट. डॉक्टर सचिन इज द बेस्ट. डॉक्टर सचिन, व्हॉट आर यू डुईंग देअर? शांती शांती. डॉक्टर सचिन, तुम्ही ते काय? मॅम, शांती. व्हॉट इज रॉंग विथ यू? काय चाललंय हे सगळं? ओह गॉड, हे सामान वगैरे घेऊन तुम्ही इथे बसलाय. काय वाचताय? शांत. व्हॉट इज दिस? श्रीमद भगवत गीता पान क्रमांक 69 श्लोक क्रमांक 5 कथां भीष्मामहं अर्थात 14. मला कळेल अशा शब्दात सांगाल का प्लीज? हे सगळं असं भगवद्गीता वगैरे मला नाही वाचता येणार आहे प्लीज. मॅडम, तुम्हाला महाभारताच्या युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या मध्यभागी उभा असलेला अर्जुन आठवतोय तुम्हाला? त्याला जे फिलिंग आला असेल ना मॅडम, ते सेम फिलिंग मला आलं मॅडम. सेम फिलिंग. व्हॉट नॉनसेन्स. तुम्हाला माझं वागणं बोलणं नॉनसेन्स वाटतंय मॅडम? मी एक व्हॉट इज इट डुईंग? माझ्याकडे घर नाही, एक हॉस्टेलचं असलेलं छप्पर पण तुमच्या कठोर मनाने हिरावून मी घेतलं. काय केलंय? कबीर मेक हिम अंडरस्टँड. गव्हर्नमेंटने नोटीस नाही का पाठवली? गव्हर्नमेंटने घेतलं ते तुमचं काय आहे? मी एक सांगू, मला असं वाटतंय मी मरून जाणार, मी मरून जाणार. पण मला असं नाही मरायचंय. मला खूप ग्रेट काम करून बनायचंय मॅडम. वैद्यकीय क्षेत्रामध्ये किमान 2-4 राष्ट्रीय पुरस्कार जिंकूनच मरायचंय मला. ऐका ना, ह्या जन्मात
तुम्ही आपल्या कॉलेजचे एक बेसिक HOD जरी झालात आणि मेलात ना तरी काय हरकत नाहीये खरं तर. मी मरेन हा. तुम्हाला काहीच नाही का नाही नाही वाटणार? नका मरू. मी आता कंट्रोल सर. सर जरा 2 मिनिटं. मॅम तुम्ही प्लीज यांची काहीतरी राहायची सोय करा ना. शट अप कबीर. कशी करू मी ह्यांची राहायची सोय? सर 2 मिनिटं सर. मॅम बाकीच्या प्रोफेसरची राहायची सोय करायची गरज नाहीये, ते ऑलरेडी गेलेत. पण तुम्ही ह्यांचं काहीतरी करा मॅम. मॅम जर हे मीडियामध्ये लीक झालं तर जस्ट इमॅजिन आपल्या कॉलेजचं रेप्युटेशन. प्लीज काहीतरी विचार करा मॅम. ठीक आहे मी करते काहीतरी ह्याची राहायची सोय. चला चला. कुठे चाललाय तुम्ही? हो तुम्हीच तर म्हणलात ना तुमच्या घरी राहण्याची सोय करताय. एक मिनिट, माझ्या घरात राहायची सोय मी नाही करत आहे. सर ऐका ऐका, मी राहायची सोय करतेय मी राहायची सोय. पण मला फक्त एक सांगा, तुम्हाला एक छोटस घर चालेल ना? थोडं मोठं नाही होणार का? You know what, Dr. Sachin? Beggars are not choosers. आय एम अ बेगर. Of course, yes. ओके देन आय विल मॅनेज. Thank you so much. ओके, डॉक्टर देशमुख म्हणून आहेत. अरे बाई तू इथे कसं? हा आपल्याला तर वाटलं आता डॉलीबाई काय आपल्या देवाबाईला सोडतच नाही. डॉलीबाई सोडत नाही की बाई डॉलीबाईला सोडत नाही? गप गप गप. गप 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 मस्करी नको. बाई चिडला ना तर नाव सांगेल हा. अक्काला नाही, डॉलीबाईला. अरे गप म्हणला ना. झाली तुमची मस्करी. त्या तुमची मस्करी झाली असेल ना तर आपण आता कुठे राहायला जायचं ना त्या घराविषयी बोलू. हा बाय 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 बघ ये बघ. ए बाय हे घर नको हे नको हे बकवास आहे. ए बाई 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 हे घर आहे ना याचं सगळं ऑटोमॅटिक आहे आणि मेन म्हणजे याच्या टेरेसवर झोपाळा आहे मस्त. त्यापेक्षा ना हे घर बघ. हा या घराच्या खिडक्या ना एकदम मोठमोठ्या आहे, म्हणजे हवा कशी खेळती राहील. हा मी काय म्हणतो बाई, हे बघ हेच बेस्ट आहे आणि याचा कलर पण काळा पांढरा आपल्या कोटासारखा. तू म्हणतोस तर फोटो मध्ये चांगला दिसतंय, पण बरोबर चांगलं असेल काय ते? हे बघू रे कुठले. अरे हे घर बकवास आहे याच्यात लोचा आहे. अरे फोटोवरनं तर काही वाटत नाही. ए बाई मी काय म्हणतो, आता सत्य नाही बोलतो तर कशाला ना, जाऊ दे ना सोड. असं म्हणतो मग राहू दे, आपल्याला तर हे लई आवडलंय. पण तुम्ही लोचा आहे म्हणता ना? कसं आहे भाई, लोचा घरात नाही, घराच्या समोर आहे. म्हणजे हे घर डॉलीबाईंच्या घरासमोर आहे. नाही तुम्हाला आपला रोज सकाळी चेहरा बघायला लावला ना तर आपण नाव बदलू देवा म्हणून. हा. मग आपल्याला हेच घर पाहिजे. हा कशाला? तिच्या घराच्या समोर आपलं घर नकोय. उगाच तिच्या नादाला लागू नको, फुकटचे धंदे नकोय. अगं अक्की आपल्याला एक सांग, आपली राधा त्या डॉलीबाईंच्या घरी गेलेली आहे बरोबर, म्हणजे डॉलीबाईंचं घर म्हणजे राधाचं घर. आता राधा आपल्या समोर राहायला पाहिजे बरोबर ना. मग आपण डॉलीबाईंच्या समोर राहायला गेलो की राधा आपल्या समोरच राहील, आहे की नाही? हा का अगं भाई बोलतो ते बरोबर आहे. आपल्याला कसं कळणार ना डॉलीबाई आपल्या राधाला किती त्रास देते ते. हा 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 मग हे घरच घेऊया, म्हणजे राधा 24 तास आपल्या डोळ्यासमोर राहील. आपण हेच घर घेऊया. सत्या, पांडे, तू, गब्बर, आपण सगळे एकत्र राहूया.